महाराष्ट्र संस्कृती ही अगदी 7 समुद्रपार पोचली आहे। महाराष्ट्र हा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं राज्य आहे। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक डोंगर रांगा आणि गडकोटांच्या माध्यमातून होत असते। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लोहगड किल्ला। तर लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेला आहे। हा किल्ला पुष्कळ काळ मराठा साम्राज्यात स्वराज्याची सेवा करत होता। स्वराज्याचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बराच काळ हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला होता। महाराजांनी पुरंदरच्या तहा अंतर्गत 23 किल्ले औरंगजेबला दिले होते। त्यामध्ये लोहगडाचा देखील समावेश होता आणि फक्त याच कारणास्तव 5 वर्षांपर्यंत मुघलांनी लोहगडावर आपली पताका फडकवली। मात्र अवघ्या काही कालावधीतच इसवी सन 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेतला। असं ऐकण्यात मिळाले की हा किल्ला सुमारे 700 वर्षांपूर्वी सूरजमल या राजाद्वारे बांधण्यात आला होता। सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि सध्या तरी आम्ही आहोत पेण खोपोली या मार्गावर। आता आम्ही जाणार आहोत लोणावळा आणि लोणावळ्यावरून आम्ही आमचा पुढचा प्रवास गाठणार आहोत। खातोय अरे पळाला नमस्कार, मी अभिजित पाटील। तर आज आम्ही आलो आहोत लोहगड या किल्ल्यावर जाण्यासाठी आणि सध्या तरी आम्ही लोणावळ्याच्या ब्रिजवर आहोत, जसं की तुम्ही बघू शकता। हे बघा, आणि माझ्यासोबत आज आलेला आहे कौस्तुभ पाटील, आदित्य पाटील, आदेश मोकल। तर आता आम्ही चाललोय, बघूया पुढे, नंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो।
तिकडे दिसते ना माझ्या हाताकडे, ही विंचूकडा आहे, बघू शकता. एकदम सुंदर असा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी. अजिबात गाड्यांचं हे नाही, कारण का आम्ही सॅटर्डे संडे सोडून सोमवारी आलो, म्हणजे मंडेला. जेव्हा गर्दी नसते तेव्हा किल्ले फिरण्याची मजा काही वेगळीच असते, कारण का पूर्ण तुम्हाला किल्ला एक्सप्लोर करायला देखील मिळेल. तर आता आम्ही आलो आहोत लोहगडाच्या पायथ्याला आणि पायऱ्या आहेत तिथून यायला. समोर देखील आता गेटपर्यंत जाण्यापर्यंत तरी चांगल्या पायऱ्या असतात आणि मग पुढे तिकीट काढून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर आमची ट्रेक आता संपेलच, म्हणजे अशी ट्रेक बोलता नाही येणार, तेवढी इझी आहे. आणि लोहगड म्हणजे आता नाव लोहगड का ठेवण्यात याचं आलं असेल, लोह म्हणजे एकदम कडक धातू ज्याला कोणी डॅमेज नाही करू शकत, म्हणून या किल्ल्याचं नाव लोहगड असं ठेवण्यात आलं असावं. आणि किल्ल्याच्या समोरच विसापूर किल्ला देखील आहे, वर जाऊन दाखवेल. इथून कसा दिसेल. आणि प्रवेश फी 25 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे बसायला थोड्याशा जागा, म्हणजे भारी स्पॉटवर बघू शकता. समोरच इथं ब्लूटूथ पाहिजे होता. काय भारी वाटते. आणि हा आपला किल्ला लोहगड, विसापूर किल्ला देखील दिसतोय. झूम करतो. आणि धरण देखील दिसलंय आमच्या आदित्याला. टोटल 4 का 5 दरवाजे आहेत. हा गणेश दरवाजा. आपल्या म्हणजे तोफेपासून झालेली आहे किल्ल्याची, हे बघा. आणि एक चांगला दिसेल, तोफेवर कोणी बसून आहे. आणि परत एकदा कोरीव काम केलेलं आहे. हे काय आहे, एक्सप्लोर करूया आपण आतमध्ये जाऊन. अरे हा, म्हणजे हे नजर ठेवायला असेल किंवा म्हणजे आवाज बघा कसा घुमतोय इथं. इकडनं आपल्याला पुढचा सर्व काही दिसतोय. शत्रू सैन्यांवर किंवा समोरच्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर होत असावा. वर आल्यावर आम्हाला एक असा म्हणजे छोटासा हे दिसला आणि इकडनं देखील असा भारी नजारा आहे. थोडीशी हाईट माझी कमी आहे. भारी वाटते, मस्त वाटते.
जागोजागी म्हणजे नजर ठेवण्यासाठी छोटे छोटे हे आहेत. आणि आता आम्हाला एक गुफा दिसले, म्हणजे खाली जायचा भुयारी मार्ग बोलता येईल. काय रे काय आहे? आणि आदित्य काय बाथरूम सिस्टीम पहिल्याची बाथरूम सिस्टीम असं तरी. आदित्य लाईट आहे ना? हा बरोबर. इथे देखील सेम पूर्वीच्या काळाचे बाथरूम असावेत. हे असंच बंद आहे हा रस्ता. आणि आता तरी आम्ही असंच एक छोटीशी गुफा असावी पॉसिबली तिकडे चाललो. बघा रस्ता थोडासा किचकट आणि बघ दुसरीकडे कुठेतरी निघण्यासाठी मार्ग असावा किंवा पाण्याचे टाके देखील असावं. मस्त असा लोहगडाचा एरिया. धान्य कोठी. आतमधून नाही दाखवू शकत. हा बघा पाणी दिसते क्लिअर कट आणि शुद्ध पाणी एकदम असं वाटतं. पिऊ पण शकतो पाणी, पण आता सध्या आम्ही बॉटल कॅरी केलं त्यामुळे पिणार नाही. हा बघ खालचं सगळं दिसतंय. तिसरा दरवाजा आणि आता एक शेवटचा दरवाजा राहिलाय. थोडासा असा ढासळलाय. सूर्य देखील खूप तापलाय. हनुमान दरवाजातून प्रवेश करताच आपल्याला समोर काही असे बॅनर दिसतील. त्याच्यावर लिहिलेलं आहे की लोहगडावरून तुम्ही काय काय बघू शकता. विसापूर किल्ला, तुंग किल्ला, तिकोना किल्ला, भाजा केव्ज आणि बरंच काही. आणि लोहगडाबद्दल खूप सारी माहिती या बॅनर्सवर आहे. आता आपण एकदम असा टॉपवर आलो किल्ल्याच्या एकदम वर. याच्यानंतर तिथे जाणार आहेत. याचे प्रेडिक्शन्स तरी तिथे जायचे आहेत, पण तो बघ मला पण वाटतंय का बघता क्षणी तो किल्ला खूप असा मोठा वाटतोय आणि त्याला अख्खा दिवस ट्रेकला जावा असे पण झालं तर बरंच आहे. कमी वेळात झालं. हां आता आपण वर आलोय आणि येताच क्षणी आपल्याला दिसला इथे सभागृह. बघणार आहोत महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, सोळाकोनी तलाव आणि विंचूकडा. चला महादेव मंदिर, आजूबाजूचा परिसर समजत आहे. मारुती मंदिर देखील आहे. पिंड पण पाया पडतो आणि वर एकदम असा गार अशी हवा चालू आहे त्यामुळे पूर्ण थकवा असा दूर झाला. महादेव मंदिर त्र्यंबक तलाव दिसतोय समोरच बघा. आता आपल्याला अजून एक तलाव समोर दिसत आहे बघा. बघा तलाव खूप मोठा असा किल्ला आहे आणि पिण्याचे पाणी देखील इथे उपलब्ध आहे. आम्ही उगाच वजन घेऊन आलो, पाहूया पिण्यायोग्य आहे की नाही पाणी.
आणि गुड न्यूज, आम्ही पिण्याचं पाणी घेऊन आलो खालनं, ते बरं केलं, कारण का हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. हा बघा 16 कोणी तलाव. कोण मोजायला गेलो तर अख्खा असा राऊंड मारायला लागेल, पण इथं आपण बघून सांगू शकतो 16 कोणी तलाव आहे. आणि हा पाणी सध्या तरी पिण्यायोग्य नाही आहे, थोडासा असा गडूळ वाटतोय. आणि अतिशय सुंदर असा म्हणजे नजारा आहे या किल्ल्यावरून. आता आपण चाललो आहोत विंचूकडा बघायला. आणि आजूबाजूचे किल्ले देखील खूप सारे असे दिसत आहेत. दुपारची वेळ असल्या कारणाने ऊन वाढत चाललंय. हे बघा मासे देखील दिसत आहेत, एवढा शुद्ध असा क्लिअर पाणी आहे. आता विंचूकडा हे बघा, इथनं सुरुवात आहे. असे बाजूला रॉड लावलेत ज्याच्या जेणेकरून तुम्ही खाली पडू नाही शकत. आणि किल्ला असा खूप मोठा आहे एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आदित्य पाटील तुम्हाला पोच दिसताना दिसत असेल. आता विंचूकडा एक्सप्लोर नाही केला तर मग मजा नाही येणार. विंचूकडेकडे चाललो आपण. बरंच काही किल्ल्यावर एक्सप्लोर करण्यासारखं आहे. अजून बरेच आपले स्पॉट राहिले देखील असतील, आवर्जून बघा तुम्ही देखील. खरंच जाण्यासाठी वाट अशी थोडी कठीण बोलता येईल आपल्याला. आणि बरं हे लावून ठेवलं आहे ते चांगलं आहे, त्याच्याने हेल्प होते म्हणजे उतरण्यासाठी चढण्यासाठी. हे बघा हा हात धरायला नसते ना. विंचूकडा खूप वेळा हा शब्द वापरलाय. आणि आपल्याला इथून कारल्याचा डोंगर देखील दिसतोय, एक रामातेचं मंदिर आहे जिथे. हे बघा ॲरो करतो मी. आणि सुंदर असा विसापूर किल्ला देखील दिसतोय. हे बघा जंगल, बघा जंगल. ही कडा म्हणजे अशी लांबनं बघायला खूप छोटी वाटते, पण जेव्हा आपण खाली येऊन बघतो, चालायला सुरुवात करतो, तेव्हा कळतं की खूप मोठी आहे कडा. आणि बाजूलाच आपल्याला तलाव देखील दिसतो, टाके बोलतात पाण्याचं. खूप असे तलाव आहे तिकडे आणि पाण्याचे टाके देखील. किल्ला मोठा असल्या कारणाने. आणि बाजूला तसा जंगल, खूप मोठा जंगल आहे. किल्ले देखील आहेत, खूप साऱ्या गोष्टी दिसतात आपल्याला इकडून बघायला गेलो तर. आणि
आता आम्ही कडेवरनं एकदम चालतोय. बाजूला लोखंडी असे पाईप लावलेत त्याच्यामुळे रेलिंग बोलता येईल, रेलिंग. हां, रिस्क थोडी कमी आहे. आणि आत्ताच मी बोलल्याप्रमाणे येथील पाईप गायब झालेले आहेत. जस्ट तारीफ केली आणि गायब झाले. हां, पहिले लावलेले आता काढले असतील, कदाचित गंजल्या कारणाने काढले असतील, जेणेकरून कोण तिथे असा हात वगैरे धरेल आणि खाली कोसळणार ही संभावना कमी करण्यासाठी. कारण का आमचा आजचा असा ठरवून झालेला नाही, अचानक तो मला जायचं काय. आणि मी तर रेडीच असतो इकडे तिकडे फिरायला भटकली. बस एक सुट्टी मारली आणि आलो. चढताना किल्ला असं काही वाटला नाही, म्हणजे ट्रेक आहे किंवा मुश्किल आहे, पण एक्सप्लोर करायला जमायला झालं आहे असं थोडंसं. फॅमिली फ्रेंडली आहे, कारण का जास्त ट्रेक नाही आहे. लहान मुलं खूप सारे आलेत देखील. रिस्की किल्ल्यांवर जाण्यापेक्षा फॅमिलीसोबत म्हणजे इकडे वगैरे तुम्ही आला तर चांगलं आहे, म्हणजे जागा चांगली आहे, खूप थंड हवा आहे. आणि आर्किटेक्चर म्हणजे जो या किल्ल्याचा लांबून दिसणारा असा देखावा, म्हणजे काय बोलता येईल आपला कडा वगैरे सर्व काही एक नंबर आहे. तर आदित्य पाटील तुम्हाला बुरुज असं थोडासा ढासा कालांतराने. आदित्य पाटील तू काय बोलू इच्छितो? दमलास? दमाचं नाही, अजून जागेवर जायचं. हे फक्त एक्सपेक्टेशन्स आहेत. आदित्य पाटील वर चढताना आणि आदित्य पाटील देखील पोहोचलाय. कौस्तुभ पाटील यांचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे असं बोलायला लागेल. आणि मी देखील आता चाललोय. चला वर भेटू. एक नंबर असा फील आलेला आहे. थोडीशी फाटली देखील, पण भारी वाटलाय खरंच. तुम्ही पण असा थ्रिलर एक्सपिरियन्स केला पाहिजे. या दोघांनी देखील केला. पहिलाच आलेला कौस्तुभ आणि हा आदित्य हा देखील आला आणि मी देखील आलो यांच्या सपोर्टमुळे. थँक्स टू ऑल दिस 2 पीपल्स. आणि आमचा चौथा माणूस गेलाय दरवाजातच जाऊन. अजून एक तलाव म्हणजे शेवाळ झालेली आहे खूप सारी. आता लगभग आपला किल्ला पूर्ण असा एक्सप्लोर करून झाला आहे असं मला तरी वाटतंय. आदित्य पाटील अजून देखील आहे असं तो म्हणतोय. आणि कौस्तुभ पाटील एक स्पॉट बाकी आहे. आदेश मोकलला विचारण्याचा अर्थ नाही, कारण का त्याला माहिती आहे तर तो खूप वेळा या किल्ल्यावर येऊन गेलाय.
जागोजागी असे पाण्याचे टाके देखील आहेत आणि छोटीशी अशी गुफा बोलता येईल. बघूया काय काहीतरी असं साठवण्यासाठी असावं. पाणी तर सध्या नाही आहे. हे बघा आतमध्ये देखील आहे. एवढंच आहे. तर आजचा हा लोहगडचा व्लॉग इथपर्यंतच होता. बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि मी विसापूरचा व्लॉग देखील बनवत आहे, तो काही दिवसातच अपलोड करेन.